ही शेतकऱ्याच्या मुळावर येणारी योजना, आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी योजना ही रद्द झाली पाहिजे, ही योजना मागे घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सरकारला आवाहन करतो। ही शेतकऱ्याच्या मुळावर येणारी योजना, आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी योजना ही रद्द झाली पाहिजे, ही योजना मागे घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सरकारला आवाहन करतो। हटाव शेतकरी बचाव, शेतकऱ्यांची विजय यात्रा नाही तर अंतयात्रा या मागण्या घेऊन मुंबई गोवा महामार्गावर तुरमाळे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे शेतकऱ्यांचे 6 डिसेंबर 2023 पासून आमरण उपोषण सुरू आहे। शेतकरी अनिल ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। शेतकऱ्यांना काल 27 तारखेला नगर विकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊ, आता उपोषण थांबवा अशी विनंती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिगीकर यांनी केली होती। मात्र त्यांची ही विनंती शेतकऱ्यांनी कालच धुडकावली। संपूर्ण नैना हटाव ही शेतकऱ्यांची मागणी कायम आहे। दरम्यान आज गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून नैना रद्द करण्याची मागणी केली। नैना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना आणि आंदोलन त्यांनी सरकारच्या नजरेस आणून दिले। नैनाचा उल्लेख त्यांनी आधुनिक भांडवलशाही असा केला। नैना विरोधात शेतकऱ्यांचे जे आमरण उपोषण सुरू आहे त्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पहिल्यापासूनच आक्रमक आहे। उपोषणस्थळी जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी यांच्या भेटी देणे सुरूच आहे। शिवसेनेच्या वतीने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना आत्मिक बळ देण्यात येत आहे। जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत प्रथमपासूनच नैना हटाव शेतकरी बचाव या धोरणावर कायम आहेत। त्याच दृष्टीने त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पत्रव्यवहारही केला होता। याच पत्रव्यवहाराचा एक भाग म्हणजेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत वारंवार झालेला पत्रव्यवहार। त्यातून मांडलेली शेतकऱ्यांची बाजू परिणामकारक ठरली आणि आज अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात नैना विरोधात आवाज उठवून नैना रद्द करा अशी मागणी केली। सरकारचे डोळेही यामुळे खाडकन उघडले। जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांनी नैना विरोधात केलेला पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करण्याचे काम शिवसेना पनवेल संपर्क तालुका प्रमुख योगेश तांडेल यांनी केले। जिल्हाप्रमुख शिरीषदादांच्या नैना विरोधातील पत्रव्यवहाराचा एक भाग म्हणून योगेश तांडेल, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, अतुल म्हात्रे हे नुकतेच नागपुरात गेले होते। तेथे त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। नैना विरोधातील शेतकऱ्यांचा रोष, आमरण उपोषण शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले। त्यांनी त्यासाठी अफाट मेहनत घेतली। अखेर या मेहनतीला यश आले आणि नैना रद्द करा हा विरोधी पक्षनेत्यांचा आवाज हिवाळी अधिवेशनात घुमला। नियम 97 अन्वये ही जी चर्चा इथं उपस्थित केलेली आहे वेगवेगळ्या विषयावर आहे, तर मी सगळ्या विषयात जात नाही। मी फक्त नैना प्रकल्प या विषयात काही भूमिका मी मांडू इच्छितो, कारण मी या ठिकाणी जाऊन आलो, काही गावात भेटी देऊन आलो, मी शेतकऱ्यांशी भेटलो, वेगवेगळ्या संघटना, पक्ष, मला असं वाटतं हा काही विषय कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या राजकीय हेतूचा तर मुळीच नाहीये। ही जी नैना हा जो विषय आहे, ही योजना जी आणलेली आहे सरकारच्या माध्यमातून, ही काही आजची नाही आहे। वाटतं 2013 पासून या योजनेचं काही नियोजन चालू आहे। सभापती महोदय, ही योजना म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला, भूमिपुत्राला देशोधडीला लावणारी ही योजना आहे। खरं तर याच्यावर बोलायचं तर खूप बोलता येईल, परंतु मला असं वाटतं ही अल्पकालीन चर्चा आहे, याच्यात थोडक्यात बोलावं असं मला वाटतं। आपण याच्यातले काही छोटेसे मुद्दे मांडत असताना याच्यातल्या थोड्याशा बारकाईच्या गोष्टी मी सांगू इच्छितो की असे प्रकल्प होत असतात, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो असे प्रकल्प हाती घेत असतात। या प्रकल्पासाठी जमिनीची आवश्यकता असते, काही काही वेळेस इच्छा नसताना जमीन घ्यावी लागते आणि शेतकऱ्यांना इच्छा नसताना द्यावी लागते।
परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं जमीन शेतकऱ्यांची, याचं कोणतंही भूसंपादन नाही, शेतकरी याचा मालक, तरी ही योजना होत असताना जे कोणतं प्राधिकरण आहे, मला वाटतं सिडको प्राधिकरण हे अशा पद्धतीनं वागतं की जसे हे शेतकऱ्याला काहीतरी देत आहेत. जमीन शेतकऱ्याचीच आहे. खरं तर मी म्हणेल सरकारला किंवा नैना प्रकल्पासाठी जमीन लागते तर भूसंपादन केलं पाहिजे. भूसंपादनाचे नियम आहे, कायदे, त्या हेतून शेतकऱ्याला तशा पद्धतीनं मोबदला दिला पाहिजे. परंतु या योजनेत कोणतंही भूसंपादन होत नाही. उलट 60-40 याच्यात असं प्रमाण आहे. म्हणजे जमीन शेतकऱ्याचीच, मालकी शेतकऱ्याची, पण ठरवणार हे की 60-40 प्रमाण. आता 60-40 प्रमाण ठरवणार तर त्याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने मागच्या काळामध्ये एक UDCPR एक चांगला कायदा आणला, एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणार. जे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच नगर विकास मंत्री असताना हा कायदा आणला. एक राज्यासाठी एक अतिशय चांगला कायदा आणलेला आहे. पण या नैना प्रकल्पाचा जर विचार केला, FSI देताना या ठिकाणी कोणताही विचार केले गेलेला नाही. सभापती महोदय, या सगळ्याच्या मध्ये महाराष्ट्रातील सर्व जनतेला वेगळा न्याय आहे FSIच्या बाबतीत, तर नैना प्रकल्पातील लोकांना वेगळा, शेतकऱ्यांना वेगळा न्याय या प्रकल्पामध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीनं FSIच्या बाबतीत UDCPRचं खरं तर लागू केलं पाहिजे. 40% जी जमीन शेतकरी राहणार आहे त्याला बेटरमेंट चार्जेस वेगवेगळे आहेत. जमीन माझीच 60% नैनाला घेतात, 40% स्वतःला ठेवतात आणि त्याच्यावर बेटरमेंट चार्जेसचं प्रमाणपणे मी फार डिटेलमध्ये जात नाही, वेळ फार जाईल. हे सगळं होत असताना असंही नाही की माझी 40% जमीन राहिल्यावर तीच मला मिळेल असंही काही नाहीये. बरोबर ना पाटील साहेब? समजा माझ्या शेतातली 60% जमीन घेतली, ठीक आहे, 40% मला राहिली तर ठीक आहे. ही 40% माझी अशातला काही भाग नाहीये. मला अधिकारी जे देतील ते. समजा माझी जमीन एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आहे आणि दुसरी जमीन जर एका कोपऱ्यात आहे तर मला ती सुद्धा मिळू शकते किंवा तीच दिली जाते. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे माझ्या जमिनीवर माझीच मालकी नाही, अशा प्रकारचे या नैना प्रकल्पामधील काही क्लॉज आहे सभापती महोदय. आणि याच्यामुळे काही ठिकाणी झालेले काही लोक याच्यात दलाल पण घुसलेले आहेत. काही अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे दलाल सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सगळ्या यंत्रणेत सभापती महोदय घुसलेले आहेत. ज्याची मोक्यावरची जमीन आहे त्याला जमीन मिळत नाही, ज्याची आत बाहेर कुठेतरी जमीन आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बिल्डर लोक शेतकऱ्याची जमीन लाटून नंतर मोक्याच्या जागा पटकवण्याचा प्रयत्न सभापती या महोदय या सगळ्या विषयामध्ये होतोय. सरकारने निश्चित आता या सगळ्याच्या मध्ये जेवढे गावं होते त्या गावाची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या सगळ्या गावामध्ये आताच्या घडीला अतिशय शेतकऱ्यामध्ये मोठा असंतोष आहे सभापती महोदय, फार मोठा असंतोष आहे. सातत्याने सगळे लोक या भागातील या सगळ्या असंतोषामध्ये सहभागी झालेले. माझं एवढंच म्हणणं आहे, या सगळ्यामध्ये सरकारला जर नैना प्रकल्प राबवायचा तर 100% भूसंपादन करावं. 100% भूसंपादन करून जे काही नियमाने कायद्याने भूसंपादनाचे मोबदला द्यावा लागतो तो दिला पाहिजे. 60 आणि 40 जमीन माझी असताना मला 60 आणि 40चा कायदा लावला जातो आणि 40च्या नंतर UDCPR कायद्याचं नियमाचं या ठिकाणी अंमलबजावणी नाही. इथला FSIचे नियम वेगळे, इथले TDRचे नियम वेगळे. जमीन माझी असताना मला वेगळे नियम, मला वेगळे बंधनं, या ठिकाणी माझी म्हणजे या शेतकऱ्याची असताना वेगळे नियम हे सरकार लावतंय. मी आणखी त्याच्याही पुढे म्हणेल की 40% जमीन देताना चला काही हरकत नाही, कोणती द्या, पण त्याचा ड्रॉ तर काढा. मान्य मंत्री महोदय, कोणाला कोणती जमीन द्यायची कोणतंच ठरलेलं नाही. त्याचे काही जसं वेगवेगळ्या पद्धतीनं कॉर्पोरेशन मध्ये झोन असतात, असेल, ब असेल, क असेल, ट असेल, अ वाल्याला अ मध्ये मिळेल, ब वाल्याला ब मध्ये मिळेल, क वाल्याला क मध्ये मिळेल. पण असं कोणतंही धोरण सुद्धा नाही, त्याचा साधा ड्रॉ सुद्धा नाहीये की ठीक आहे 100 लोकांनी याच्यात मान्यता दिली, या 100 लोकांना आता 40% जमीन द्यायची तर कोणती द्यावी.
याचा एखादा ड्रॉ काढला पाहिजे, याची प्रायोरिटी ठेवली पाहिजे. परंतु सगळ्या मनमानी पद्धतीनं सभापती महोदय या नैना प्रकल्पात काम चालू आहे आणि इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की हा प्रकल्प कोणत्याही प्रकारे होऊ नये ही सुस्पष्ट भावना आहे. बाकी याच्यात कोणते नियम, कोणतेही कायदे, कोणतेही प्रलोभन याच्यात आवश्यकता नाही. याच्यात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर मोठ्या प्रमाणावर होतंय, परंतु आधुनिक भांडवलदारी ही भांडवलदारीची पद्धत आहे. ही आधुनिक भांडवलदारी हे सरकार निर्माण करू पाहतं की काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणून जयंत पाटलांनी ही चर्चा उपस्थित केली असताना हा नैना प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका येथील जनतेची आहे. आणि म्हणून हा नैना प्रकल्प या भागातील जनतेच्या, शेतकऱ्याच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या खाईमध्ये लोटणार आहे. काही बिल्डरांना प्रोत्साहन देणार आहे. अधिकारी नेमले तिथे 110 अधिकारी, तिथं 110 अधिकारी 10-12 वर्ष झाले फुकट बसून पगार घेतात. दुसरीकडे तरी वापरा, दुसरीकडे तर वापरा. तिथं 110 अधिकारी, काही काम नाही. 200 परवानग्या मागच्या 12-13 वर्षात 200 लोकांनी परवानग्या मागितलेल्या आहे. इकडे बाजूच्या क्षेत्रामध्ये रोज 200 परवानग्या द्याव्या लागतात. तिथे 10-12 वर्षात 110 लोकांनी 200 परवानग्या दिल्या. मला असं वाटतं ही योजना काही अधिकाऱ्यांसाठी, काही अधिकाऱ्यांना आराम करण्यासाठी, स्वतःची खळगी भरण्यासाठी, काही दलालांना एक संधी देण्यासाठी तिथं निर्माण करू पाहतं की काय, अशा प्रकारची भूमिका या भागातील शेतकऱ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून या चर्चेच्या निमित्तानं मी सरकारला आवाहन करतो की ही शेतकऱ्याच्या मुळावर येणारी योजना, आधुनिक भांडवलशाही निर्माण करणारी योजना ही रद्द झाली पाहिजे. ही योजना मागे घेतली पाहिजे अशा प्रकारच्या सरकारला आवाहन करतो. आणि ही जी चर्चा उपस्थित केली, अल्पकालीन चर्चा, या माध्यमातून सरकारने निश्चित या शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.